आज मी तुम्हाला संस्कृत नाटक वेणी संहार याची कथा वाचून दाखवणार आहे. वेणी संहार नाटक ही आदर्श कृती समजली जाते. नाटकाच्या सुरुवातीला म्हटले आहे, हे नाटक कविराज लक्ष्मण भट्टनारायण याने रचले आहे. इतर संस्कृत नाटककाराप्रमाणेच भट्टनारायणची निश्चित अशी माहिती नाही. इतरत्र आलेले संदर्भ आणि अनुमान यांच्या आधारे भट्टनारायणला बंगालचा मानतात. गौड देशाचा राजा आदिशूर याने यज्ञ करण्यासाठी कान्यकुब्ज येथून जी 5 ब्राह्मण कुटुंबे आमंत्रित केली त्यातील एक कुटुंब भट्टनारायण याचे होते. काही जण मानतात की भट्टनारायण हा टागोरांचा पूर्वज. भट्टनारायण हा 6व्या किंवा 7व्या शताब्दीतील असावा. 8व्या शताब्दीतील टीका ग्रंथातून त्याचे संदर्भ मिळतात, त्यामुळे तो निश्चित त्यापूर्वीचा आहे. भट्टनारायण याची वेणीसंहार ही एकमेव कृती उपलब्ध आहे. हे 6 अंकी नाटक भीम दुःशासनाला मारून रक्त भरल्या हाताने द्रौपदीची वेणी घालतो ह्या महाभारतातील कथेवर आधारित आहे. नांदीने सुरुवात झाल्यावर सूत्रधार नाटकाबद्दल सांगतो. श्रीकृष्ण कौरव सभेत शिष्टाईसाठी जात आहे. फक्त 5 गावे घेऊन समेट घडवून आणण्याच्या युधिष्ठिराच्या प्रस्तावावर भीम अतिशय नाराज आहे. 4 भाऊ एका बाजूला आणि नाराज भीम एका बाजूला. पहिल्या अंकात भीम सहदेवाला म्हणतो, तुम्ही काही प्रस्ताव करा, मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करणारच. ज्या दुःशासनाने द्रौपदीच्या वेणीला हात लावला त्याचे वक्षस्थल फोडून तिची वेणी घालण्याची व त्याचे रक्त पिण्याची आणि दुर्योधनाने जी मांडी दाखवून द्रौपदीला त्यावर बसण्यास सांगितले ती मांडी फोडण्याची भीमाची प्रतिज्ञा असते. श्रीकृष्णाची शिष्टाई असफल होते. दुर्योधन म्हणतो, 5 गावेच काय, पण सुईच्या टोकावर राहील एवढी जमीन देखील मी पांडवांना देणार नाही. दुर्योधन श्रीकृष्णालाच अटक करण्याचा प्रयत्न करतो. शिष्टाईचा प्रस्ताव घेऊन आलेल्या दूताला सन्मानाने वागवावं हा राजनीतीतला सामान्य नियम दुर्योधनाने पाळला नाही. हे वृत्त कळताच युधिष्ठिराला राग येतो व तो युद्धाची घोषणा करतो. भीम सहदेवाशी बोलत असतानाच तिथे द्रौपदी आपल्या सखीसह येते. सकाळी धृतराष्ट्र विदुर आदींचा चरणस्पर्श करायला गेलेली असताना दुर्योधन पत्नी भानुमतीने तिला मारलेल्या टोमण्यामुळे चिडलेली द्रौपदी भीमाला त्याच्या प्रतिज्ञेची आठवण करून देते. भीम तिला खात्री देतो की तो प्रतिज्ञा पूर्ण करणारच. युद्ध घोषणा झाल्यामुळे पडद्यामागे रणभेरी वाजू लागतात. त्या रणभेरीचा निनाद ऐकून भीम आनंदित होतो. सहदेव आणि तो युद्धासाठी जातात. दुसऱ्या अंकात सुयोधन म्हणजे दुर्योधन अभिमन्यूच्या मृत्यूची बातमी आनंददायी म्हणून सांगायला राणी भानुमतीच्या महालात आला आहे. युद्धाचा आता 14वा दिवस आहे. अभिमन्यूचा मृत्यू 13व्या दिवशी युद्ध नियम तोडून केला गेला आहे. परंतु सुयोधनाला त्यात काहीच चुकीचं वाटत नसतं. तो म्हणतो, शिखंडीला पुढे करून भीष्माचा पराभव करणं हेही युद्धनियमात बसणारं नव्हतंच. तो महालात जाताना थांबून आतले बोलणे ऐकतो. भानुमती रात्री तिला पडलेले दुःस्वप्न आपल्या सखीला सांगत असते. ती बागेत बसली असताना एक मुंगूस 100 सापांना मारून टाकतो. ते भयंकर स्वप्न पाहून ती भयभीत होते. संस्कृतमध्ये मुंगुसाला नकुल म्हणतात. पांडवामधील नकुल हा दिसायला खूपच सुंदर असतो. भानुमती सखीस म्हणते, हला अहम ततस्तस्थातिशय शयित दिव्यरूपिणो
नकुलस्य दर्शनेनोत्सुका जाता. अगं, जेव्हा तिथे असणाऱ्या एका अतिशय दिव्य रूपातील नकुलाला पाहून मी उत्कंठित झाले. भानुमतीच्या तोंडी नकुलाचे नाव ऐकून सुयोधनाच्या मनात पत्नीच्या निष्ठेबद्दल शंका येते. आपल्यावर प्रेम असल्याचे दाखविणाऱ्या भानुमतीला पांडवातील नकुल आवडतो की काय असे वाटून तिचा राग येतो. कसाबसा राग आवरून तो पुढील बोलणं ऐकतो. सखी विचारते, मग पुढे काय झालं? भानुमती म्हणते, मी तिथून लतामंडपात गेले तर तो माझ्या मागे मागे लतामंडपात आला. सुयोधनाच्या रागाचा पारा वाढतच असतो. पण पुढे ती म्हणते की ह्या अनिष्ट स्वप्नाचं निवारण करण्यासाठी पूजा केली पाहिजे. तिची सखी सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पाणी घेऊन येते व सुयोधनाची शंका मिटते. पण ह्या एका प्रसंगातून त्याचा शंकेखोर स्वभाव दिसून येतो. भानुमती व सुयोधन यांचा स्वप्नाविषयी संवाद होतो. स्वप्नातील 100 हा आकडा ऐकून त्यालाही ते अशुभ वाटतं. पण तो तिला समजावतो की ह्यात अशुभ काहीच नाही. अनिष्ट निवारण करण्याच्या तिच्या इच्छेतून फक्त तिचं प्रेमच दिसून येतं. तेवढ्यात तिथे वादळी वारा सुरू होतो. दोघे महालात जातात. कंचुकी तिथे येऊन सांगतो की वायूने, म्हणजे भीम हा वायुपुत्र समजला जातो, सुयोधन राजाच्या रथाची पताका मोडून टाकली. सुयोधन म्हणतो, हे काही अपशकुन नाहीत, हे तर केवळ वादळाचे प्रताप आहेत, घाबरायचे काही कारण नाही. एवढ्यात जयद्रथाची माता दुष्यला प्रवेश करून अर्जुनाने दुसऱ्या दिवशी सूर्य मावळण्यापूर्वी जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा केल्याचे भयकंपित होऊन सांगते. तसे करू शकला नाही तर अर्जुन आत्मघात करणार असल्याचे सांगते. सुयोधन म्हणतो, हे तर फारच चांगलं झालं. जयद्रथाचं आम्ही व्यूह रचून रक्षण करू आणि भीमाप्रमाणेच अर्जुनाची प्रतिज्ञा विफल करू. तिसऱ्या अंकात सुरुवातीला राक्षसी या काल्पनिक पात्रांचा प्रवेश आहे. ते युद्धक्षेत्रावर पडलेल्या शवांचे रक्त मांस यामुळे आनंदित आहेत. ह्या संवादातून रणक्षेत्रावर किती भयंकर नरसंहार झालेला आहे याची कल्पना येते. त्या दोघांच्या संवादातून कळते की धृष्टद्युम्नाने द्रोणाचार्याचा वध केला आहे. त्यानंतर तिथे अश्वत्थामा येतो. 11व्या दिवसापासून 15व्या दिवसापर्यंत कौरव सैन्याचे सेनापती गुरु द्रोणाचार्य असतात. 14व्या आणि 15व्या दिवशी ते पांडव सेनेचं खूप नुकसान करतात. अर्जुन गुरु म्हणून द्रोणाचार्यांचा युद्धात वध करणार नसतो, तर द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न त्याला आपल्या पित्याच्या अपमानाचा सूड घ्यायचा असतो. अशा परिस्थितीत अश्वत्थामा मेला अशी अफवा द्रोणाचार्यांच्या कानावर येते. त्याबद्दल ते सत्यवचनी युधिष्ठिराला विचारतात. अश्वत्थामाचा नावाचा हत्ती खरंच मारला गेलेला असतो. युधिष्ठिर म्हणतो, अश्वत्थामा हतः, म्हणजे अश्वत्थामा मेला. पुढे तो म्हणतो, नरो वा कुंजरो वा. द्रोणाचार्य पुढचं ऐकतच नाहीत. ते शोकमग्न होऊन हातातील धनुष्य टाकून युद्धभूमीवर ध्यानमग्न बसतात. धृष्टद्युम्न त्यांची शेंडी पकडून त्यांचा शिरच्छेद करतो आणि आपला सूड घेतो. अश्वत्थामा प्रवेश करून विचारतो, माझे पिता सेनापती असताना सैन्य मागे का पळते आहे? पित्याचा मृत्यू झाल्याचे कळताच तो विचारतो, अर्जुन आपलं वागण्यातील औचित्य विसरला की बलवान भीमाने माझ्या पित्याला मारलं? असे प्रश्न त्याला पडतात. पण त्याला सत्य कळताच तो शोकमग्न होतो. त्याचे मामा कृपाचार्य त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करतात. कर्णाला द्रोणाचार्यांबद्दल आदर नसतो. कर्ण आणि अश्वत्थामा यांचा त्या प्रसंगी वाद होतो. कर्ण म्हणतो की ही युद्धभूमी आहे, इथे भावनावश होऊन चालत नाही. कृपाचार्य अश्वत्थाम्याला सेनापती कर असे सुयोधनाला सांगतात. सुयोधन म्हणतो, कर्णाला ह्यापूर्वीच सेनापती केलेले आहे. अश्वत्थामा म्हणतो, मी इथे असलेल्या पांडव सेनेचा तर नाश करीनच,
पण पांडवांचा गर्भरूपी अंशही शिल्लक ठेवणार नाही. कर्ण हसून म्हणतो, हे बोलणं सोपं आहे, पण करणं कठीण आहे. शोकमग्न होऊन रडून हे होणार नाही. यावर अश्वत्थामा क्रोधाने कर्णाच्या जातीचा उल्लेख करून हिणवतो. तेव्हा कर्ण महाभारतातील सुप्रसिद्ध श्लोक ऐकवतो. सूतो वा सूतपुत्रो वा युवा कोवा भवाम्यहम दैवायत्ते कुले जन्म मदायत्तम तु पौरुषम. मी जन्माने कोणीही असेन, जन्म दैवाधीन आहे, तर पौरुषत्व पराक्रमावर ठरते. अश्वत्थामा चिडून म्हणतो, जोपर्यंत कर्ण सेनापती आहे तोपर्यंत मी शस्त्र धारण करणार नाही. एवढ्यात पडद्यामागून भीमाचे दुःशासनाला उद्देशून केलेले वाक्ताडन ऐकू येते. युद्धात प्रथमच माझ्या समोर आला आहेस. अरे नराधमा, आता तू कुठे जाशील? नीच पशु, द्रौपदीचे वस्त्र आणि केस धरणाऱ्या तुला आता माझ्या हातून कोण सोडवेल? दुर्योधना, कर्णा, तुम्हा पांडवांच्या सर्व शत्रूंना आव्हान करतो की आता माझ्या हातातून याला वाचवून दाखवा. मी आता ह्याचे रक्त पिण्याची माझी प्रतिज्ञा पूर्ण करणार आहे. अश्वत्थामा उपहासाने कर्णाला म्हणतो, जा सोडव आता त्याला भीमाच्या तावडीतून. सुयोधन व कर्ण घाईघाईने जातात. थोड्या वेळाने अश्वत्थामाच म्हणतो, अर्जुनाने कर्ण आणि सुयोधन आणि अन्य वीरांना बाणांचा वर्षाव करून रोखून धरल्याने कुणीही दुःशासनाच्या मदतीला जाऊ शकले नाही. भीम दुःशासनाचे रक्त पितोय हे दृश्य मी नाही पाहू शकत. प्रतिज्ञा भंग करून मी शस्त्र परत हाती घेत आहे. चौथ्या अंकात मूर्छित सुयोधनाला त्याचा सारथी सुरक्षित ठिकाणी घेऊन येतो. शुद्धीवर येताच सुयोधन म्हणतो, मला इथे का आणलं? मला माझ्या भावाला वाचवायचं आहे. सारथी सांगतो, भीम तर दुःशासनाला मारून पुन्हा आपल्या छावणीत पोहोचलाही असेल. नंतर सुंदरक, अर्जुन आणि कर्ण व कर्णाचा पुत्र वृषसेन यांच्यातील युद्धाचे वर्णन सुयोधनाला ऐकवतो. वृषसेन चांगला योद्धा आहे, धनुर्धर आहे, पण अर्जुनापुढे त्याचं काही चालत नाही. शेवटी अर्जुन कर्णाला म्हणतो, तुम्ही 7 जणांनी मिळून माझ्या पुत्राला अभिमन्यूला एकटा गाठून मारलात. पहा, मी आता तुझ्यासह इतर वीर समोर असताना वृषसेनाला मारतो. अर्जुन वृषसेनाचा वध करतो. नंतर कर्ण आणि अर्जुन यांचे तुमल युद्ध सुरू होते. कर्णाच्या रथाचे घोडे मारले जातात. कर्ण युद्धभूमीवर एका बाणाची लेखणी करून रक्ताने लिहून सुयोधनाला पत्र पाठवतो. मित्रा, तू नेहमी माझ्या सामर्थ्यावर विश्वास दाखवलास, पण मी तुझ्या भावाला भीमापासून वाचवू शकलो नाही. आता तूच आपल्या बाहुबलाने शोक निवारण कर. असं म्हणून कर्ण जीवाची पर्वा न करता पुन्हा अर्जुनाशी युद्ध करायला सज्ज झालाय, असं सुंदरक सांगतो. सुयोधन म्हणतो, माझे 99 भाऊ भीमाने मारले. वृषसेनही मला पुत्रासारखाच होता. पण आता शोक करायला वेळ नाही. रथ पुन्हा तयार करून सुयोधन रणांगणाकडे जातो. 5व्या अंकात संजयला बरोबर घेऊन आलेले धृतराष्ट्र आणि गांधारी रणभूमीवर सुयोधनाला भेटतात. आपले 99 पुत्र मारले गेलेत. आता सुयोधन तरी जिवंत राहावा अशी त्यांची इच्छा आहे. कर्णही मारला गेला आहे. धृतराष्ट्र सुयोधनाला विनंती करतो की अजूनही तह कर आणि युद्ध थांबव. सुयोधन म्हणतो, ते शक्य नाही. ती माझ्या मृत भावांशी आणि मित्रांशी प्रतारणा होईल आणि युधिष्ठिर तरी आता तह का करेल? धृतराष्ट्र म्हणतो, युधिष्ठिराचा तसाच स्वभाव आहे. तो आपल्या भावांच्या मृत्यूला घाबरतो. तो आजही तह करेल. सुयोधन म्हणतो, मग मी त्याच्या भावाला नक्कीच मारीन. माघार घेण्याचा भीरूपणा मी करणार नाही. धृतराष्ट्र आणि गांधारी परोपरीने विनवतात, पण सुयोधन त्यांचं ऐकत नाही. धृतराष्ट्र म्हणतो, मग निदान त्यांना कपटाने मार. त्यांना युद्धात मारणे कठीण आहे. ते तिथे बोलत असताना सुयोधनाला शोधत शोधत भीम आणि अर्जुन तिथे येतात.
दोघे धृतराष्ट्राला वंदन करताना स्वतःच्या पराक्रमाचे वर्णन करतात. धृतराष्ट्र रागावतो. एवढ्यात अश्वत्थामा येतो. धृतराष्ट्र त्याला सेनापती कर असे सुयोधनाला सांगतो. पण तो अजूनही कर्णाचीच निर्भत्सना करत असतो. त्यामुळे सुयोधन त्याच्यावर संतापतो. अश्वत्थामा निघून जातो. धृतराष्ट्र संजयमार्फत अश्वत्थाम्याला निरोप पाठवतो. सुयोधनाची मनस्थिती ध्यानी घेऊन त्याला माफ कर आणि पांडवांनी फसवून केलेल्या आपल्या पित्याच्या मृत्यूचा सूड घे. 6व्या अंकात युधिष्ठिर आणि द्रौपदी, भीम आणि अर्जुन परत यायची वाट पाहत असताना कौरवांचा पक्षपाती राक्षस येऊन खोटी बातमी देतो. गदायुद्धात प्रवीण असणाऱ्या सुयोधनाने भीमाला ठार मारले आणि आता अर्जुन सुयोधनाबरोबर गदायुद्ध करत आहे. त्याचे हाल मला पाहवणार नाहीत म्हणून मी तिथून निघून आलो. त्या बातमीने द्रौपदी आणि युधिष्ठिर विलाप करून अग्निप्रवेश करायचा ठरवतात. आपले काम झाले असे पाहून राक्षस तिथून पळून जातो. तोच सुयोधनाला मारून रक्ताने माखलेला भीम प्रवेश करतो. दोघेही त्या अवस्थेतील भीमाला ओळखत नाहीत. त्याला कौरववीर समजून दूषणे देतात. तेव्हा तो द्रौपदीला विचारतो, काय तुला तुझी वेणी बांधायची नाही? मी सुयोधनाचा वध करून सर्व प्रतिज्ञा पूर्ण करून तुझी वेणी बांधायला आलेलो आहे. तेव्हा द्रौपदीला ओळख पटते. श्रीकृष्ण आणि अर्जुनही तिथे येतात. भीमसेन आपल्या रक्त भरल्या हातांनी द्रौपदीची वेणी पुन्हा बांधतो आणि वेणी संहार नाटक संपते. धन्यवाद.